आज आपण पालक पनीर बनवू। त्यासाठी घेतलेली सामुग्री मी सांगते। एक जोडी पालक, चिरून घेतलेला कोथिंबीर, गरम मसाला, हळद पावडर, मिरेपूड, धने पावडर, जिरे, लसूण 5-7 पाकळ्या, अद्रकचा तुकडा, मीठ, पनीर 200 ग्रॅम, 4-5 हिरव्या मिरच्या, 2 चिरून घेतलेले कांदे, 4 चिरून घेतलेले टमाटे। आता आपण एका कढईमध्ये तेल घालू आणि हे पनीरचे तुकडे तेलात घालू। पनीरचे तुकडे फ्राय होईपर्यंत तळून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपण ही पालक धुवून घेतलेली आहे, हिला उकळत्या पाण्यामध्ये घालू। झाकण न ठेवता उकळून घेऊ। पालक छान उकळून झालेली आहे। आता हिला चिमट्याच्या साहाय्याने थंड पाण्यामध्ये घालू। उकडलेल्या पालकला हाताने पिळून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यात टाकू, वाटून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 पाकळ्या लसूण, अद्रकचा तुकडा, 1 चमचा जिरे, झाकण लावून वाटून घेऊ। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून त्यात चिरलेला कांदा घालू, चिरलेली हिरवी मिरची घालू, अगोदर वाटून घेतलेला मसाला घालू। सर्व मिश्रण लाल होईपर्यंत परतून घेऊ। 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चम्मच मिरेपूड, 2 चमचे धने पावडर। हे सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊ। मसाल्याचं पाणी घालून मसाला परतून घेऊ। मसाला छान परतून झालेला आहे। त्यात आता आपण टमाटे घालू। हा मसाला छान मऊ होईपर्यंत परतून घेऊ। आता आपण वाटून घेतलेली पालकची पेस्ट घालू आणि फ्राय केलेले पनीरचे तुकडे सुद्धा घालू। चवीपुरते मीठ घालू। सर्व मिश्रण एकत्रित करून घेऊ। थोडेसे पालकचे पाणी घालून झाकण ठेवून एक उकळ काढून घेऊ। पालक पनीर छान शिजून झालेले आहे। आता आपण त्यावर बारीक चिरलेला कोथिंबीर घालू। स्वादिष्ट असे पालक पनीर तयार आहे। आता आपण जेवायला वाढू। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। पालक पनीर चपाती कांद्यासोबत खाऊ।